श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर नवरात्रात देवीच्या फोटोला, टाकावर, मूर्तीवर, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे, हे कुंकू काय करावे, देवी मातेची सर्वात आवडती सेवा आहे. तर हे कुंकू काय करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवरात्रात देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कधी कुंकुमार्चन करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा तस्वीरावर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. मंत्रोपचार, पूजा, वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते, मनामध्ये प्रसन्नता येते. कुंकवामध्ये शक्तित्व आकर्षित करण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं. देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे म्हटले जाते. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची मूर्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते. हे कुंकू आपण लावल्यावर त्याची देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती महत्त्वाचे दर्शन म्हणून देवीचे कुंकू पूजावे, तसेच कुंकू पूजन कुंकवाने करावी असं म्हटलं जातं. कुंकवातून प्रत्यक्ष होणाऱ्या ग्रंथलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तित्मक लहरी अल्प कालावधीत आकर्षित होत असल्याने मूर्तीतील असून तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शन तसेच किंवा तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीचे पूजन अग्रही स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाला गंध हाही कुंकवातून दुळवणाऱ्या सुवासाने सार्थक दर्शवणारा असल्याचे देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम मानले जाते. तर आपण बघूया कुंकुमार्चन म्हणजे काय, ते कधी करावे. ललित सहस्रनाम, श्रीसूक्त, देवी सूक्त, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकू वाहणे याला कुंकुमार्चन म्हणतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकवाने केले जाते. अश्विन नवरात्र दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचून सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते. म्हणजे आपण नवरात्रीमध्ये ज्यावेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणार आहोत त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस कुंकुमार्चन केले तरीही चालेल. तसेच आपण काय करायचे आहे, म्हणजे आपण कुंकुमार्चन कधी करायचे आहे, नवरात्रात ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते. तुम्ही अष्टमी, षष्ठी, नवमी तसेच तुम्ही सप्तमीला देखील कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ दररोज वाचायला असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही कुंकुमार्चन केलं तर अतिउत्तम. कुंकुमार्चन विधी कसा करावा ते आपण बघूया. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिमात्मक वस्तू सुपारी, यंत्र, तामपत्र, सुवर्णपट पात्रात घेऊन सुशोभित करून घ्यावे. त्यानंतर मुर्गी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच्या अंगठा मधले बोट व अनामिका या बोटांनी व उतरण्या हाताने कुंकू अर्पण करावे. याच बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान करावे. घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर केले जाते, त्यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे म्हणतात. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकुम एका डबीत ठेवले जाते. अक्षम लक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते. कुंकुमार्चनचे कुंकू अल्पेष्णा प्रसाद म्हणून दिले जाते. काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात. हे कुंकू पुन्हा देवपूजेस वापरले जात नाही. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असे. गेल्या काही वर्षात सामूहिक कुंकुमार्चन सोहळे देखील मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
तर कुंकुमार्चन कसं करायचं आपण ते बघूया. ताम्हाणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिमात्मक मूर्ती घ्यावी. पळीने पाणी घालून शुद्ध करून त्याचे देवीचे आवाहन करून पूजन करून सुरू करावे. लाल रंगाचे फूल व्हावे. धूप दीप लावा. देवीचे नाम जप. चिमूटभर कुंकू व्हावे. कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे. तर अशा प्रकारे आपल्याला देवीचे कुंकुमार्चन करायचे आहे. जे कुंकू आहे, आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपण ज्या महत्त्वाच्या कामाला बाहेर पडू त्यावेळेस आपण ते लावून जायचं आहे. 100% आपलं काम झालं म्हणून समजा. तर अशा प्रकारे आपण हे कुंकू काय करावं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही तुमच्या दुकानात जात असेल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्यावेळेस तुम्ही दररोज हे कुंकू कपाळावर लावलं तरीही चालेल. व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या कामादृष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हे कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. फक्त आपल्याला त्या कुंकाचा उपयोग परत करायचा नाही आहे. देवपूजेसाठी आपल्याला परत वापरले जायचे नाही आहे. ते कुंकू वापरायचे नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असत. तर कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरामध्ये कार्यसिद्धी, लक्ष्मी प्राप्ती, जे नकारात्मक शक्ती आहे ते नाहीसे होतात आणि सकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात. तर नवरात्रामध्ये तुम्ही जर दररोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर पाठ केल्यानंतर किंवा पाठ चालू असताना देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी किंवा अशा या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा शुभवार बघून तुम्ही हे कुंकुमार्चन नवरात्रीत कोणत्याही वारी करू शकता. तुम्ही दररोज केलं तरी अतिउत्तम. तर अशा प्रकारे हे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. बघा, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्रामध्ये तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी ठरते. तर आपण ज्यावेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत असतो त्यावेळेस जर कुंकुमार्चन केले तर ते अतिफलदायी, पुण्यकारक मानले जाते. तर नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जर करत असाल तर त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला 100 पटीने त्याचे फळ मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन कधी करायचे आहे, कसे करावे, त्या कुंकवाचे काय करावे, कुंकुमार्चन कधी करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. देवीच्या टाकावर, फोटोवर तुम्ही कशावरही कुंकुमार्चन करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.